नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायली दोघं जण एकमेकांची खूप जास्त काळजी घेतात. दोघांनी एकमेकांबरोबर जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरीसुद्धा दोघेही आता खरोखर एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. दोघे एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करत असतात. पण अजून अर्जुन आणि सायली या दोघांनीही एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नसते. दोघेही एकमेकांवरती किती जास्त प्रेम करतात हे एकमेकांना त्या दोघांनी सांगितलेलं नसतं. तर इथे आता अर्जुन सायलीला ऑफिशियली प्रपोज करणार आहे. आपल्या मनातल्या भावना तो लगेचच सायलीला सांगणार आहे. आणि इथे सायलीसुद्धा आता जराही वेळ न दवडता अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करणार आहे. तर इथे अर्जुन अचानकपणे सायलीला प्रपोज का बरं करतो? असं अचानक काय घडतं की अर्जुन इथे वेळ घेणार असतो की मधुभाऊ सुटल्यानंतरच तो सायलीला ऑफिशियली प्रपोज करेल आणि तिला मानाने सुभेदारांच्या घरामध्ये आणेल, असं त्याने ठरवून देखील तो अचानकपणे सायलीला प्रपोज करून आपल्या मनातल्या भावना का सांगतो हे आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन आणि सायली दोघं जण नवरा बायको म्हणून सगळ्या जगाला माहिती असतात. पण तरीसुद्धा दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे फक्त 3 व्यक्तींना माहिती असतं. आणि ते म्हणजे अर्जुन, सायली आणि चैतन्य. या तिघांनाच माहिती आहे की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. 1 वर्षानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट हे संपणार असतं. पण तरीसुद्धा इथे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की मधुभाऊनं सुटण्यासाठी खूप महिने जातील. तेव्हा आपण एक काम करूया, जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढवूया. तेव्हा इथे सायलीची सुद्धा काही हरकत नसते, कारण ऑलरेडी सायली अर्जुनच्या प्रेमात असते आणि तिलासुद्धा अर्जुनबरोबर त्याच्या घरामध्ये राहायचंच असतं. तेव्हा इथे अर्जुनने ही गोष्ट सायलीला सांगितल्यानंतर तिची काही हरकत नसते आणि ती अर्जुनबरोबर राहायला तयार होते. तर इथे दोघांचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरीसुद्धा दोघे नवरा बायकोसारखे राहत असतात, फक्त आणि फक्त जगाला दाखवण्यासाठी. पण इथे दोघांमध्ये नवरा बायकोचे कुठलेही नाते नसते. तरीसुद्धा सायली अर्जुनची खऱ्या बायकोप्रमाणे काळजी घेत असते, त्याची केअर करत असते आणि अर्जुनसुद्धा सायलीला खूप जपत असतो, तिच्या भावनांचा आदर करत असतो. त्यानंतर इथे आता प्रिया जेव्हा अर्जुनला प्रपोज करते, जेव्हा प्रियाला कळतं की अर्जुन तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय आणि तिला आता अर्जुनचं हे नाटक आता समोर आणायचं असतं, त्यासाठी इथे प्रियाने एक प्लॅन बनवलेला असतो. ती अर्जुनला खोटं खोटं प्रपोज करते आणि त्याला जबरदस्तीने स्वतःला आय लव्ह यू म्हणायला लावत असते. पण इथे अर्जुन काही आता प्रियाला आय लव्ह यू म्हणत नाही. तो इथे प्रियाला ठणकावून सांगतो की त्याचं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे आणि तो फक्त सायलीवरतीच प्रेम करतो. असं सांगितल्यानंतर प्रियाला तर खूप जास्त राग आलेला असतो आणि इथे सायलीने हे सगळं काही बाहेर उभं राहून ऐकलेलं असतं. सायलीला कळालेलं असतं की अर्जुन तिच्यावरती प्रेम करतो, म्हणून तर त्याने स्पष्टपणे इथे प्रियाला नकार दिलेला आहे. त्यामुळे इथे सायली तर खुश होते, मात्र प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो आणि तिने आता तो राग अर्जुन आणि सायली दोघांवरतीही काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. मात्र इथे आता अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण इथे सायली अर्जुनला विचारते की तुम्ही मगाशी प्रियासमोर जे काही बोललात ते सगळं खरं होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तिच्यासमोर म्हणालो की मी तुमच्यावरती प्रेम करतो, पण ते मी यासाठी म्हणालो की आपण दोघं जण नवरा बायको आहोत ना. मग जर तिने मला प्रपोज केलं होतं आणि मी तिला होकार दिला असता किंवा मी तिला नाही म्हणालं असतं तर त्या नाहीचं कारणसुद्धा तिला सांगावं लागलंच असतं ना. म्हणून मी डिरेक्टली म्हणालो की माझं सायलीवरती प्रेम आहे, म्हणजे तिला पुढे काही बोलताच येणार नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते की सर, पण तसंही आपल्या दोघांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि प्रियाला कुठे ते माहिती होतं. जरी तुम्ही म्हणाला असतात की हां माझंसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे तर काय झालं असतं ना, म्हणजे तसंही आपलं लग्न हे खरं नव्हतं, मग तुम्हाला हे बोलायची काय गरज होती? तेव्हा इथे आता अर्जुन गप्पच बसतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला राग आला का? मी तिच्यासमोर म्हणालो की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही, मला का राग येईल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला जरासुद्धा राग नाही आला? तेव्हा सायली म्हणते, नाही, मला राग नाही आला, मला तर उलट, असं ती म्हणते आणि खूपच जास्त लाजायला लागते. तर इथे सायलीला आता अर्जुनला हे सांगायचं असतं की तिला तर उलट खूप छान वाटलं की अर्जुन फक्त तिच्यावरती प्रेम करतोय.
त्या प्रियावरती अजिबात नाही, कारण तिलासुद्धा अर्जुन खूप आवडत असतो आणि तो तिचा आता नवरासुद्धा असतो. त्यामुळे आपल्या नवऱ्याकडे कुणी दुसऱ्या व्यक्तीने बघितलं, एका दुसऱ्या मुलीने बघितलं तर सायलीला खूपच जास्त राग येत असतो आणि हे वारंवार सायलीच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसत आलेलं आहे. त्यामुळे इथे जेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो की त्याचं सायलीवरती प्रेम आहे, तर इथे सायलीला आनंदच झालेला असतो. त्यानंतर इथे आता सायली खूप लाजत असते. ती अजिबात अर्जुनच्या बोलण्यावरती रागवलेली नसते. तेव्हा अर्जुनला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि तो आपल्या मित्राला चैतन्याला ही सगळी घटना सांगतो. अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, मगाशी मी तुला म्हणालो की सायलीला कळलंय की मी त्यांच्यावरती प्रेम करतो. म्हणजे मगाशी मी तन्वीसमोर म्हणालो की माझं सायलीवरती प्रेम आहे, हे सायलीने ऐकलं होतं. पण त्यानंतरला सायलीने मला विचारलं की तुम्ही खरोखर माझ्यावरती प्रेम करता का, असं तुम्ही प्रियाला म्हणालात. तर तुम्ही प्रेम करता का माझ्यावरती? आणि तिला रागसुद्धा नाही आला. तेव्हा चैतन्य म्हणतो, अच्छा, म्हणजे सायली वहिनीला राग नाही आलाय, तर ती रागवली नाही ना तुझ्यावरती? तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. उलट मी त्यांना विचारलं की मिसेस सायली, तुम्हाला वाईट वाटलं का की मी असं म्हणालो? तर त्या म्हणाल्या, नाही, मला कशाला वाईट वाटेल, तुम्ही बरोबर तेच बोललात. तेव्हा इथे चैतन्यसुद्धा आता हसायला लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य, पण मला कळत नाही आहे रे, मिसेस सायली यांना राग कसा नाही आला? तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू जरासा दूधखोळ आहेस का रे? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू जेव्हा त्या तन्वीसमोर म्हणालास की तुझं फक्त सायली वहिनीवरती प्रेम आहे, तेव्हा सायली वहिनीला राग का येईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, का नाही येणार? आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. थोडं ना आम्ही दोघंजणं खरोखर नवरा बायको आहोत आणि आम्ही मनापासून लग्न केलं आहे. मिसेस सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आहेत, त्यांना नक्कीच राग येऊ शकतो ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, सायली वहिनीला तेव्हाच राग येऊ शकतो ज्या वेळेला त्या तुझ्या प्रेमात नसतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला अजूनसुद्धा कळलेलं नाही आहे का रे? म्हणजे किती काय तुझ्या बुद्धीची कीव करावी? एवढा मोठा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तू, अरे साधं तुला तुझ्या बायकोच्या मनामध्ये काय चाललंय हे कळू नये? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे आम्हाला सगळ्यांना दिसतंय तू तर सायली वहिनीच्या प्रेमात आहेस, हे आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. अरे पण आम्हाला सगळ्यांना हे सुद्धा दिसतंय की सायली वहिनीसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे तुला कसं कळलं? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे कुणालाही कळेल, त्या बालवाडीतल्या मुलालासुद्धा कळेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, चैतन्य, अरे तू असं कसं बोलू शकतोस? त्यांनी तुला सांगितलं का? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे सांगायला कशाला पाहिजे? सायली वहिनीच्या हर एक गोष्टीमधून आम्हाला ते दिसत असतं, ते जाणवत असतं. अरे सायली वहिनी तुझं सगळं करतात, अगदी तुझ्या नाश्त्यापासून ते अगदी तुला कुठले कपडे घालायचे आहेत, कुठल्या कपड्यांना इस्त्री करायची आहे, तुला कशी कॉफी आवडते, तुला नाश्त्यामध्ये काय आवडतं, जेवणामध्ये काय आवडतं, तर इथे सणासुदीला तू कुठले कपडे घालावेत, इथपर्यंत सायली वहिनी सगळी करत असते. अरे तुला माहिती आहे का, तू कुठल्या सणाला कुठला कुर्ता घातला होतास आणि तो आता घालू नकोस, असं सुद्धा तुला सायली वहिनी सांगत असते, बरोबर की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे आता चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, याला प्रेम नाही म्हणतात तर काय म्हणतात रे? सायली वहिनी सगळ्यात आधी तुझा विचार करते, तुला काय आवडतं, तुला काय नाही आवडत, अगदी इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा करून ठेवतात. नाश्त्यामध्ये एखादा पदार्थ तुला आवडत नसेल, पण जर तो सगळ्यांसाठी बनला असेल तर तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनलेलं असतं की नसतं? तुला सँडविच आवडतं म्हणून त्या तुझ्यासाठी सँडविचसुद्धा बनवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, तुला पोहे आवडत नव्हते, तुला उपमा आवडत नव्हता, पण तुला तो कसा आवडेल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आणि तसा उपमा, तसे पोहे त्या बनवायला लागल्या आणि तुला द्यायला लागल्या. डब्यामध्ये तुला कुठली भाजी आवडते, कुठली नाही आवडत, याचासुद्धा विचार त्या करतात. तुझ्या घरच्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेतात. पूर्णाजीच्या गोळ्या औषधं, त्याचबरोबर आता प्रतिमा आत्यांची तर त्यांनी अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेतलेली आहे. आणि त्यानंतर प्रताप काका, कल्पना मावशी, अस्मिताताई तर तिच्याशी नीट बोलतसुद्धा नाही, तरीसुद्धा त्या अस्मिताताईचीसुद्धा काळजी करतात, तिचा विचार करतात. हे सगळं कशासाठी? अश्विनला तर लहान भावाप्रमाणे वागवतात. हे कशासाठी? अरे फक्त तुझ्यासाठी, कारण ती तुझी फॅमिली आहे. मी तुझा मित्र असूनसुद्धा माझा किती रिस्पेक्ट करतात, माझा आदर करतात, हो की नाही? ती तन्वी तुझा एवढा हेवा करत असते, ती तन्वी तुझ्यावरती प्रेम करते, हे सुद्धा सायली वहिनीला माहिती आहे, तरीसुद्धा त्या प्रियाचा एवढा रागराग करत नाही. का बरं सांग? कारण त्यासुद्धा तुझा फॅमिली मेंबर आहेत.
कळतंय का तुला हे सगळं अर्जुन? अरे सायली वहिनी एवढं का करेल? पण ती आता तुझ्यामध्ये गुंतली आहे, तुझ्या या कुटुंबामध्ये गुंतली आहे, तुझ्यावरती जीवापाड प्रेम करते. तू जेव्हा त्या तन्वीबरोबर बोलतोस, त्या तन्वीबरोबर तू फक्त प्रेमाचं नाटक करत होतास, तरीसुद्धा सायली वहिनीला किती राग यायचा. तिच्यापासून सतत दूर राहा, तिच्याशी जास्त बोलू नका, प्रेमाचं नाटक करू नका. सायली वहिनी बोलायची की नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे आता चैतन्याला अर्जुनच्या मनातलं कळलेलं असतं, पण त्याचबरोबर सायलीच्या मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा चैतन्याला कळलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू जसं सायली वहिनीच्या प्रेमात पडलायस ना, अरे अगदी तसंच सायली वहिनीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले आणि का नाही पडणार? तू आधी कसा होता जरा आठव बरं. अरे तुला सतत छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायचा, सतत चिडचिड करायचास, सतत तुला कॉफी हवी आहे, तुला जे हवं आहे ते हवं आहे, असा तुझा हट्ट असायचा. पण जेव्हापासून सायली वहिनीबरोबर तुझं लग्न झालं आहे, तुझं वागणं पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. अरे किती शिस्तीत राहतोस तू, तुला माहिती आहे का? तू सगळं काही अगदी व्यवस्थित तुला मिळतं आणि तुझा राग कमी झाला आहे. फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देतो आहेस. सगळ्यात जास्त महत्त्वाची तुझी फॅमिली तुझ्यासाठी आहे. आणि आता जेव्हापासून सायली वहिनीबरोबर लग्न झालं आहे, तेव्हापासून तर तुझ्या वागण्यातच खूपच जास्त बदल झालेला आहे. तू जास्त कुणावरती रागवत नाही, जास्त कुणावरती चिडत नाही, सगळ्यांना प्रेमाने समजावून सांगतोस, सगळ्यांशी हसून खेळून राहतोस. नाहीतर आधी सतत तू प्रॅक्टिकल वागायचास, पण आता तसं नाही आहे. आता तुझी इमोशनल बाजू सगळ्यांना जास्त पद्धतीने दिसत चाललेली आहे. आणि हा प्रभाव कुणाचा आहे? फक्त सायली वहिनीचा. कारण तू त्यांच्या प्रेमात तर आहेसच, पण त्यांचे चांगले गुण तुझ्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. बरोबर की नाही अर्जुन? अरे अगदी तसंच तू ज्या पद्धतीने सायली वहिनीची काळजी घेतोस, त्यांची केअर करतोस. जेव्हा तुम्ही लग्न करून या घरात आलात, तेव्हा सगळे सायली वहिनीच्या विरोधात होते, पण तरीसुद्धा तू त्यांना एकटं सोडलं नाहीस. तुला माहिती होतं सायली एकटी आहे, म्हणून तू सतत तिच्या बाजूने बोलत होतास, त्यांच्यासाठी स्टँड घेत होतास. हे खरं आहे की नाही अर्जुन? अरे मग तुझेसुद्धा एवढे चांगले गुण सायली वहिनीला काही दिसत नाही आहेत का? म्हणूनच मला असं वाटतंय सायली वहिनी आहे ना, तुझ्यापेक्षाही जास्त तुझ्यावरती प्रेम करतात. अरे तुला माहिती आहे का, तुला जरा जरी त्रास झाला, थोडी सर्दी जरी झाली ना, तरीसुद्धा तुला आवडतो तसा आल्याचा चहा, तुला कॉफी आवडते म्हणून कॉफी, आणि त्याचबरोबर गरम पाणीसुद्धा थर्मासमध्ये देतात. मला सांगतात की AC बंद करा म्हणून, तुझी काळजी घ्या म्हणून. सतत मला तुझी काळजी करण्यासाठी फोनसुद्धा करत असतात. हे मी तुला सांगत नाही, पण सायली वहिनी मला फोन करून विचारतात की अर्जुन सर कसे आहेत, ते बरे आहेत ना, ते जेवले का? हे सगळं मला सायली वहिनी विचारत असते. तेव्हाच मला कळालं की सायली वहिनी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बायको नाही, तर खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या तुझ्या बायकोच आहेत आणि तशीच त्या तुझी काळजी घेतात. तर आता सायली वहिनीवरती तुझं प्रेम आहे, तर तू त्यांना मनातलं सांगून टाक. आता जे व्हायचं आहे ते होऊ दे, पण तू सायली वहिनीला ऑफिशियली प्रपोज कर. मधुभाऊ सुटायला वेळ लागेल, मधुभाऊ सुटतीलच, पण तू आता जरी तुझ्या मनातलं सांगितलंस ना, तरीसुद्धा सायली वहिनी होकार देतील, असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता मी सायलीसाठी सरप्राईज प्लॅन करतो. आणि आता एका स्वीटमध्ये आता खूपच जास्त छान पद्धतीने त्याने डेकोरेशन केलेलं असतं आणि सायलीला प्रपोज करण्याची सगळी तयारी केलेली असते. आणि इथे अर्जुनने सायलीसाठी खूप सुंदर अशी साडी मागवलेली असते आणि त्याने आता हॉटेलचा ॲड्रेस पाठवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक स्वीट आता अर्जुनने फक्त सायलीसाठी बुक केलेलं असतं. तेव्हा सायली तिथे पोचते. सायलीसुद्धा खूप सुंदर तयार होऊन गेलेली असते आणि अर्जुन तिची आतुरतेने वाट बघत असतो. जेव्हा सायली तिथे जाते तेव्हा सायली खूप जास्त खुश होते सगळी तयारी बघून. आणि अर्जुन आता खूपच जास्त सरप्राईज पद्धतीने तिच्या अंगावरती फुलं वगैरे टाकून आणि मग गुडघ्यावरती बसून तिला आता ऑफिशियली प्रपोज करतो. तो म्हणतो, आय लव्ह यू सायली, आणि मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे. तुझ्याबरोबर माझं हे खरंखुरंच लग्न आहे, पण मला सगळ्यांच्या साक्षीने, आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने, मधुभाऊंच्या, पूर्णाजीच्या, मॉम डॅडच्या आशीर्वादाने मला पुन्हा तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, असं अर्जुन सायलीला म्हणतो. तेव्हा इथे सायली खूप जास्त खुश होते. तिचा आनंद गगनामध्ये मावत नाही. ती लगेचच आपला हात अर्जुनच्या हातात देते आणि होकारार्थी मान हलवते. ती म्हणते, हो अर्जुन सर, मलासुद्धा आयुष्यभर तुमच्याबरोबर राहायचं आहे. तुमचं जे कुटुंब आहे ते मला माझं कुटुंब म्हणून आयुष्यभर हवं आहे. तुमच्याबरोबर मला सुखाचा संसार करायचा आहे. तुमचं नाव माझ्या नावाच्या पुढे मला आयुष्यभरासाठी हवं आहे. तुमची बायको म्हणून मला सगळीकडे अभिमानाने मिरवायचं आहे, असं सायली अर्जुनला म्हणते.
मी कधीपासून या क्षणाची वाट बघत होते. तर इथे चैतन्य अर्जुनला म्हणालेला असतो, कदाचित तू सायलीवरती प्रेम करतोयस. सायलीसुद्धा तुझ्या प्रेमाची वाट बघत असेल. तू तिला प्रपोज करावंस अशी तिचीसुद्धा इच्छा असेल तर एकदा तू प्रपोज करून बघ. आणि इथे अर्जुनने चैतन्याचं ऐकलेलं असतं आणि इथे सायलीला ऑफिशियली प्रपोज केलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता अर्जुनच्या प्रेमाचा सायलीने सुद्धा स्वीकार करत आपल्या प्रेमाची कबुली अर्जुनला दिलेली असते. तर अशा पद्धतीने आता चैतन्याने अर्जुनला समजावून सांगितलेलं असतं की कदाचित सायलीसुद्धा तुझ्या प्रेमाची, तुझ्या प्रपोजलची वाट बघत असेल. तू तिला प्रपोज कर आणि तिचा होकार मिळव. तर अशा पद्धतीने आता चैतन्याच्या पुढाकारामुळे अर्जुनने सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि सायलीने सुद्धा त्याच्या प्रेमाचा स्वीकार करत आपल्या मनातल्या भावना सांगितलेल्या असतात. आणि त्यामुळे आता ऑफिशियली दोघंजण एकत्र आलेले असतात.